तर यानंतर मिळालेल्या माहितीनुसार शिंदेच्या शिवसेनेची आज बैठक होणार आहे। रामटेक बंगल्यावर या बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं आहे। मंत्रिमंडळ विस्तारासंदर्भात या बैठकीदरम्यान चर्चा होणार असल्याचं समजतंय। दिल्लीमध्ये देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हे आहेत, मात्र शिंदे तिथे गेलेले नाहीयेत। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दिल्लीमध्ये पोहोचलेले नाहीयेत, त्यामुळे त्यांच्या जागा संदर्भात एकनाथ शिंदे हेच निर्णय घेतील असं देवेंद्र फडणवीस म्हणाले होते। आज शिंदेच्या शिवसेनेची बैठक होते। या बैठकीमध्ये मंत्रिमंडळ विस्तारासंदर्भात चर्चा होणार आहे। तर शिंदेच्या शिवसेनेची आज बैठक होणार आहे। रामटेक बंगल्यावर या बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि या बैठकीदरम्यान मंत्रिमंडळ विस्तारावरती चर्चा केली जाणार आहे। दिल्लीमध्ये खरं तर जे खाते वाटप होतं त्या खाते वाटपावरती अंतिम हात फिरलेला आहे आणि जागा वाटप मंत्रिमंडळ विस्तार झालेला आहे। ठरलेले आहेत नेते कोणत्या पक्षाचे किती नेते शपथ घेतील हे ठरलेलं आहे। भाजपाचे 20, शिवसेनेचे 13 आणि राष्ट्रवादीचे 10 आमदार हे शपथ घेणार आहेत। मात्र मंत्रिमंडळामध्ये कोण कोण असतील, शिवसेनेमधील कोणकोणते आमदार असतील या संदर्भात आता या बैठकीमध्ये चर्चा होणार आहे। शिवाय येणाऱ्या मुंबई महापालिका निवडणुकांसंदर्भात देखील बैठकीमध्ये चर्चा केली जाणार आहे। शिंदेच्या शिवसेनेची बैठक ही आज होणार आहे। रामटेक बंगल्यावरती या बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि मंत्रिमंडळ विस्तारासंदर्भात या बैठकीदरम्यान चर्चा होणार आहे। तर या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी शुभम उमाळे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। शुभम, खरं तर काल देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हे दिल्लीमध्ये पोहोचले। मंत्रिमंडळ खाते वाटपासंदर्भात इथे चर्चा झाल्या असल्याचं समजतंय। जागा ज्या आहेत, मंत्रिमंडळ जे कोण शपथ घेणार आहे ते देखील ठरलेलं आहे। मात्र आता शिंदेच्या शिवसेनेबाबत अजूनही कोण कोण मंत्री शपथ घेणार हे माहीत नव्हतं। आता या संदर्भात बैठक होणार असल्याचं समजतंय, काय अधिकची माहिती? जान्हवी, संध्याकाळी 7 वाजता जी आहे शिवसेनेच्या सर्व नेत्यांची बैठक जी आहे ती आयोजित करण्यात आलेली आहे। दीपक केसरकर यांचं शासकीय निवासस्थान असलेल्या निवासस्थानी जी आहे ही बैठक जी आहे रामटेकला बोलवण्यात आलेली आहे। याबद्दल आगामी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका ज्या येत आहेत त्यावर चर्चा होणार आहे आणि प्रथमतः जी आहे महत्वाचा मुद्दा म्हणजे मंत्रिमंडळ विस्तार, ज्यामध्ये असं सांगण्यात येत आहे की 10 कॅबिनेट मंत्रीपद जी आहे ते शिंदेकडे येऊ शकतात आणि 2 ते 3 राज्यमंत्रीपद जी आहेत ती शिवसेनाकडे येऊ शकते। त्याबद्दल देखील नेमकं इच्छुक आमदार जे आहेत तर त्याबद्दल देखील चर्चा होणार आणि 2.5 वर्षामध्ये अशा पद्धतीत टर्म असणार का यावर देखील चर्चा होणार आहे। स्वतः एकनाथ शिंदे या बैठकीला उपस्थित राहणार आहेत अशी देखील माहिती मिळत आहे। पण त्यापूर्वी ही बैठक जरी शिवसेनेची असली तरी या बैठकीनंतर महायुतीच्या प्रमुख नेत्यांची बैठक जी आहे ती आज रात्री उशिरा होण्याची शक्यता आहे। त्याकडे देखील सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। अगदीच या बैठकीचे अपडेट्स वेळोवेळी घेतच राहू। तुर्तास धन्यवाद।